नमस्कार रसिकांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? सफर जागतिक चित्रपट दुनियेची या माझ्या आणि तुमच्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. रसिकांनो, आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, की जो आपल्याला हसवतो, थोडासा भावूक बनवतो, विचारही करायला लावतो. ब्रँडन फ्रेझर या गुणी अभिनेत्याचा 2025 साली प्रदर्शित झालेला एक अतिशय सुंदर, हळूवार आणि विचारप्रवर्तक चित्रपट म्हणजे रेंटल फॅमिली. आजच्या या व्हिडिओमध्ये या चित्रपटाची कथा काय आहे, ती कशी सुचली, जपानी संस्कृती कशी आहे, तसेच आपण त्यातून काय शिकू शकतो, याविषयी खालती कमेंट बॉक्समध्ये चर्चा करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेंटल फॅमिली या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि लेखिका हिकारी आणि सहलेखक स्टीफन ब्लाइट हे 2020 मधील लॉकडाऊनच्या काळात जपानमध्ये टोकियो शहरात राहत होते. तेव्हा जपानमध्ये अमेरिकन किंवा एकूणच परदेशी नागरिकांना कशा प्रकारचे काम मिळू शकते याबाबत इंटरनेटवर शोध घेत होते. तेव्हा त्यांना रेंटल फॅमिली याविषयी कळले. हिकारी जपानी असूनही त्यांना याबद्दल काहीच कल्पना नव्हती. यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी सखोल अभ्यास केला आणि या अभ्यासाच्या जोरावर रेंटल फॅमिली या एका वेगळ्याच चित्रपटाची निर्मिती झाली. रेंटल फॅमिली या चित्रपटाची ओळख करून घेताना आधी आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की रेंटल फॅमिली ही काय भानगड आहे बुवा. जपानमध्ये समाजाला आणि संस्कृतीला खूपच महत्त्व आहे. समाजात पत राखण्यासाठी आपला गोतावळा मोठा असावा लागतो. जपानमध्ये वृद्धांची संख्या भरपूर आहे. तरुणाई त्यांच्या कामात व्यस्त आहे. अनेक सिंगल पेरेंट आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहेत. शाळेमध्ये मधून-अधून मुलांच्या पालकांना बोलवत आहेत. आपले सगळे आलबेल चालू आहे हे दाखवण्याचा अट्टाहास आहे. मग त्यासाठी काहीही करायची जपानी लोकांची तयारी आहे. रसिकांनो, तुम्हाला कळलंच असेल की रेंटल फॅमिली ही काय भानगड आहे ते. तर हो रसिकांनो, जपानमध्ये हा एक अतिशय मोठा आणि कायदेशीर व्यवसाय आहे. इकडे जपानमध्ये त्याला रांतो फॅमिली असे म्हणतात. अशा अनेक व्यावसायिक कंपन्या आहेत ज्या लोकांना ठराविक कालावधीसाठी पैशाच्या मोबदल्यात काका, मामा, मावशी, वडील, नवरा, मुलगा, बायको, मित्र, नातवंडे आणि अजून बरीच नाती पुरवतात. जपानमध्ये अनेक नामांकित कंपन्या आहेत. या कंपन्यांकडे हजारो पार्ट टाइम अभिनेते पगारी नोकरदार म्हणून काम करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार योग्य त्या व्यक्तीची निवड केली जाते. या कामासाठी अतिशय कडक नियम असतात. उदाहरणार्थ, भाड्याने घेतलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष स्पर्श करायचा नाही, वैयक्तिक माहिती ग्राहकाशी शेअर करायची नाही, कोणत्याही ग्राहकात मानसिक, शारीरिक, आर्थिकदृष्ट्या अडकायचे नाही. अशा प्रकारचे अनेक कडक नियम दोन्ही बाजूंनी पाळावे लागतात. अन्यथा तुरुंगवास होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर आधुनिक अतिव्यस्त जीवनशैली, माणसा-माणसामधील दुरावा, मानसिक एकटेपणा यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस जगभरात पसरू लागायला वेळ लागणार नाही. कोणी सांगावं, तो चोर पावलांनी आपल्या जवळही पोचला असेल. वेळीच सावध व्हायला हवे. रेंटल फॅमिली ही संकल्पना वेगळीच असल्याने नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था झाली या व्हिडिओची. तर आता वळूयात या चित्रपटाच्या मुख्य कथेकडे. चित्रपटाची कथा फिरते फिलिप या अमेरिकन अभिनेत्याभोवती, ज्याची भूमिका ब्रँडन फ्रेझर या गुणी अभिनेत्याने अप्रतिम साकारलेली आहे. तर हा फिलिप गेल्या 7 वर्षापासून जपानच्या टोकियो शहरात राहत असतो. तो एक अभिनेता आहे, पण त्याला हवे तसे काम मिळत नसते. त्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे एका टूथपेस्टच्या जाहिरातीतील त्याने केलेली एका टूथपेस्टची छोटीशी भूमिका. फिलिप काम मिळवण्यासाठी सतत ऑडिशन देत असतो. मिळतील ती चुटूर-पुटूर कामे करत असतो. अजून मनाजोगे काम न मिळाल्याने फिलिप हताश, निराश झालेला असतो. अशातच फिलिपच्या आयुष्याला अनपेक्षित आणि वेगळीच कलाटणी मिळते. एका सकाळी फिलिपला एका रोलसाठी फोन येतो. तो कामाच्या ठिकाणी पोहोचतो, तर तिथे फ्युनरलसाठी लोक जमलेले असतात. मृत व्यक्तीसाठी भाषणे देत असतात. गोंधळलेला फिलिप सगळ्यांबरोबर बसतो. मृत व्यक्तीची मुलगी भाषण देत असताना
मृत व्यक्ती शवपेटीतून उठून कोण काय काय करते आहे हे बघते. हे सर्व काय चालू आहे याचा अर्थच सुरुवातीला फिलिपला कळत नाही. परंतु ही सगळी एक रिहर्सल चालू आहे. एका श्रीमंत व्यक्तीची आपण मेल्यावर कोण काय काय करेल याची रंगीत तालीम त्या व्यक्तीच्या घरात सुरू आहे. हे जेव्हा फिलिपला कळते तेव्हा तो अवाक होतो, हतबुद्ध होतो. हा सगळा काय प्रकार आहे? अशी मनात शंका येत असतानाच हा इव्हेंट करणाऱ्या कंपनीचा मालक शिंजी फिलिपला भेटतो. त्याची रेंटल फॅमिली नावाची एक कंपनी असते. शिंजी म्हणतो, आम्ही माणसं विकत नाही तर माणसांच्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी माणसे पुरवतो. शिंजी फिलिपला जॉबची ऑफर देतो. फिलिपला हा भावनांचा बाजार मांडणे पटत नाही. त्यामुळे तो आधी नकार देतो. परंतु पैशाच्या चणचणीमुळे तो हे काम स्वीकारतो. नाटक सिनेमात विविध भूमिका करण्यापेक्षा अशा प्रकारचे प्रत्यक्ष कोणाच्या तरी आयुष्यात जाऊन अभिनय करणे किती गरजेचे आणि फायद्याचे आहे. चांगला जिवंत अभिनय करण्याची ही सोन्यासारखी संधी आहे हे शिंजी फिलिपला पटवून देण्यात यशस्वी होतो. येथून सुरू होतो फिलिपचा वेगळाच प्रवास, जिथे तो रोज एका नव्या अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात जातो. कधी कोणाचा मित्र, तर कधी वडील, तर कधी नवरा. अशा अनेक प्रकारच्या भूमिका प्रत्यक्ष आयुष्यात रंगवतो. फिलिपची पहिली असाइनमेंट असते एक जपानी मुलगी योशे हिची. हिची इच्छा असते की फिलिपने तिच्याबरोबर जपानी पारंपरिक पद्धतीने लग्न करायचे. फिलिपला असे लग्न वगैरे करणे अजिबात पटत नाही. आपण लोकांच्या भावनांशी खेळतो आहोत असा विचार करून तो ऐन लग्नाच्या वेळेस गायब होतो. परंतु रेंटल फॅमिली या कंपनीतील त्याची कलीग आयको त्याला शोधून काढते आणि समजावते की त्याच्या या लग्न करण्याने योशे तिला हवे त्याप्रमाणे जपान सोडून कॅनडामध्ये सेटल होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मुलीचे एका अमेरिकन मुलाबरोबर जपानी पारंपरिक पद्धतीने लग्न होते आहे. याचे समाधान आणि आनंद योशेच्या आईवडिलांना मिळणार आहे. स्वतःच्या मनाविरुद्ध हातात घेतलेले काम नीट करायचे असा विचार करून फिलिप लग्नाला तयार होतो. लग्न होते, वरातही निघते. या लग्नाचे पुढे काय होते हे चित्रपटातच बघायला हवे. फिलिपच्या या अनोख्या प्रवासात दीर्घ काळासाठी असलेल्या 2 मुख्य केस येतात, ज्यामुळे संपूर्ण चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जातो. पहिली केस असते एका आईची आणि तिच्या मिया नावाच्या 12 वर्षाच्या मुलीची. मियाला लहानपणापासून सांगितलेले असते की तुझे वडील एविन आपल्याला सोडून कायमचे अमेरिकेला निघून गेलेले आहेत. त्यामुळे मियाचा तिच्या वडिलांवर राग आहे. मियासाठी तिच्या आईला एका चांगल्या शाळेत ऍडमिशन घ्यायची असते, पण त्यासाठी मियाच्या वडिलांची उपस्थिती आवश्यक असणार असते. फिलिप अमेरिकन असल्याने त्याच्याकडे मियाचे वडील म्हणून शाळेत जाण्याचे काम येते. पण फिलिप हा मियाचा वडील आहे हे शाळेत पटण्यासाठी मिया आणि फिलिप यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित होण्याची गरज असते. सुरुवातीला मिया फिलिपला आपले वडील म्हणून मान्य करायला तयार नसते, पण हळूहळू त्या दोघांमध्ये एक भावनिक बंध तयार होतो. मियाची आई हितोमी, तिला या दोघांमध्ये निर्माण झालेला बंध अजिबात आवडत नाही. कारण मियाला जरी वाटत असले की फिलिप आपले खरे बाबा आहेत, तरी हितोमीला माहिती असते की फक्त शाळेत ऍडमिशन मिळवण्यापुरताच फिलिप हा भाडोत्री वडील आहे. रेंटल फॅमिली कंपनीच्या नियमांनुसार ग्राहकाबरोबर भावनिक बंध निर्माण करण्यावर बंदी असल्याने फिलिपला साहजिकच हे काम सोडावे लागते. फिलिप आपल्याला परत सोडून जाणार हे मियाला कळल्यावर तिची काय प्रतिक्रिया असते? तसेच मियामध्ये भावनिकदृष्ट्या अडकलेला फिलिप या परिस्थितीतून बाहेर येतो का? कसा बाहेर येतो? हे चित्रपटात पाहणेच जास्ती श्रेयस्कर. फिलिपची दुसरी दीर्घकाळासाठी असलेली केस म्हणजे एका जपानी वृद्ध व्यक्तीची. किकुओ हा वृद्ध एक प्रसिद्ध जपानी अभिनेता असतो. आता तो डिमेन्शियाने ग्रस्त आहे. किकुओची मुलगी मसामी हिला वाटत असते की त्यांच्या जुन्या आठवणीत त्यांना रमायला आवडेल, त्यांना बरे वाटेल. अर्थातच कामाच्या व्यापाने मासामीला त्यांच्यासाठी वेळ नाही. मसामीला वाटते त्यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी म्हणून एखाद्या पत्रकाराशी ते बोलू शकतील. आता फिलिप खोटा पत्रकार बनून किकुओ समोर जातो. किकुओ बरोबर गप्पा मारत जुन्या आठवणी जाग्या करतो. किकुओला ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात त्यात तो मदत करतो.
किकीओला स्मृतिभ्रंशामुळे बऱ्याचदा गोळ्या घ्यायची पण आठवण करून द्यावी लागते. किकुओका मंदिरात जात असतो. फिलिपला घेऊन तो नेहमी जातो. जपानी मंदिर असल्याने तसेच अनेक वर्षे चर्चमध्ये सुद्धा न गेलेला फिलिप कधीच किकुओ बरोबर आत जात नाही. परंतु आत काय असावे अशी उत्सुकता मात्र फिलिपच्या मनात कायमच असते. कारण मंदिराच्या बाहेर आल्यावर किकुआ जास्त प्रसन्न, शांत आणि आनंदी असतो. जसजसा चित्रपट पुढे सरकतो तसतसे अभिनय आणि वास्तव यांच्यामधील रेषा धूसर होऊ लागतात. फिलिप ज्या लोकांसाठी फक्त पैशासाठी नाटक करत असतो त्यांच्याशी कंपनीच्या नियमांना उल्लंघून त्याच्याही नकळत भावनिक नाते तयार करतो. भाडोत्री म्हणून असताना ग्राहकांच्या आयुष्यात नको इतके गुंतून गेल्यामुळे त्याचे दुष्परिणाम फिलिपला भोगायला लागतात. अगदी जेलमध्येही जावे लागते. मिका आणि फिलिप तसेच किको आणि फिलिप यांचे संबंध कसे असतात, त्या तिघांच्या आयुष्याला कोणती दिशा मिळते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रेंटल फॅमिली हा सध्या OTTवर असलेला चित्रपट पाहायलाच हवा. रसिकांनो, या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट काय असेल तर तो म्हणजे ब्रँडन फ्रेझरचा अभिनय. ब्रँडनने ज्या सहजतेने फिलिपमधील प्रामाणिकपणा दर्शवला आहे तो तर थक्क करणार आहे. फिलिपच्या डोळ्यातील अगतिकता, त्याचा भाबडेपणा यामुळे आपण फिलिपच्या प्रेमातच पडतो. दिग्दर्शिका हिकारी यांनी टोकियो शहराचे एक वेगळेच रूप आपल्याला दाखवले आहे. चकचकीत समृद्ध टोकियोच्या मागे लपलेले माणसांचे एकाकीपण अतिशय संवेदनशीलतेने टिपले आहे. रेंटल फॅमिली हा चित्रपट केवळ वेगळ्याच संकल्पनेवर आधारलेला नाही तर आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे. आज आपल्याला सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स आहेत. आपण लाईकच्या चकव्यात जणू अडकत चाललो आहोत. पण मन मोकळं करायला जवळचा म्हणावा असा माणूस अनेकांकडे नाही. पैशाने काहीही विकत घेता येईल, पण भावना कशी विकत मिळणार? चित्रपटाच्या शेवटी फिलिप देवळात जातो. किकुआ ज्या देवळात जात असतो त्याच देवळात तो जातो. त्याच्या मनात उत्सुकता असतेच मंदिरात आत जाण्याची. फिलिपला मंदिरात काय दिसते, त्यातून फिलिपला काय बोध होतो, हाच बोध आपल्यापर्यंत पोहोचवणे हा रेंटल फॅमिली या चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे असे म्हणायला हरकत नाही. तर रसिकांनो, जर तुम्हाला काहीतरी वेगळे, संवेदनशील आणि उत्कृष्ट अभिनयाने समृद्ध असलेला चित्रपट पाहायचा असेल तर रेंटल फॅमिली हा 2025 सालचा चित्रपट चुकवू नका. जर तुम्हाला कधी कोणाबरोबर भाड्याने जायची संधी मिळाली तर तुम्ही जाल का? किंवा तुम्ही कधी भाडोत्री नाते विकत घ्याल का? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. तुमच्या खऱ्या खोट्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशाच वैविध्यपूर्ण चित्रपटांची ओळख करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या 1 तारखेला. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, जागतिक चित्रपट पाहत रहा. धन्यवाद.